डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। मनसे आणि भाजपमध्ये राजकीय सामना रंगल्यानं चर्चा रंगलेल्या आहेत। मारहाण प्रकरणानंतर तो रवी उगवलाच नाही। मनसेचे माजी आमदार राजू पाटलांची थेट रवींद्र चव्हाणांवर टीका। भाजपचे नेते दीपेश म्हात्रेंचं राजू पाटलांना जोरदार प्रत्युत्तर। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले। शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेने डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्यानंतर या प्रकरणात मनसेने उडी घेत थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर निशाणा साधला। मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचा कुठलाही पदाधिकारी या रुग्णालयात गेला नसल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला। मारहाण शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, पण भाजपचे आमदार कुठे आहेत? तो रवी उगवला पण आमचा रवी उगवला नाही असं म्हणत राजू पाटलांनी थेट रवींद्र चव्हाणांवर निशाणा साधला। सोबतच कमळ लावून फक्त स्मशानात आणि वाढदिवसाला जायचं नसतं, लोकांची कामं देखील करायची असतात असा टोलाही लगावला। त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी या रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी भाजपचे नेते आणि नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी राजू पाटलांना जोरदार टोला लगावला। दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत, प्रशासन तिथे पुरा पडतोय का, डॉक्टर्स तिथे वेळेवर नसतात, जो स्टाफ असतो तो ॲरोगंटली वागतो, या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात। डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय, आज तो रवी उगवला पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून। वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, 4 टाइम आमदार आहेत, केलं काय डोंबिवलीत? डोंबिवलीचे डोंबिवली करून ठेवले। म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना की तुम्ही काही न करता ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बारशावर जाऊन नाही होत, लोकांची कामं करायला पाहिजेत। सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं। जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना। म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही। मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे। दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी रमेश म्हात्रे यांची कृती चुकीची असल्याचं मान्य केलं। रमेश म्हात्रे आमच्या परिवारातील आहे, त्यांच्याकडून चूक झाली, त्यांना योग्य ती समज दिली जाईल असं म्हटलंय। जे घडलं ते चुकीचं घडलं आणि यापुढे असं काही घडू नये यासाठी काळामध्ये त्या सर्व सुविधा कशा पुरवता येतील यासाठी प्रयत्न करा। डॉक्टर मारहाण प्रकरणाचा विषय आरोग्य व्यवस्थेपासून थेट राजकीय संघर्षापर्यंत पोहोचलाय, त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते।